देशात पुन्हा एकदा कोरोनामुळे टेन्शन वाढतंय। नवीन सब व्हेरिएंट JN.1 देशामध्ये 21 रुग्ण निष्पन्न झालेत, तर महाराष्ट्रात सुद्धा नव्या व्हेरिएंटचा शिरकाव झालाय आणि सिंधुदुर्गातल्या एकाला लागण झाली आहे। नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवरती सर्व जिल्ह्यांनी दक्षता घेण्याचं आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाकडून केलं जात आहे। राज्यात काही ठिकाणी नवीन रुग्ण आढळले असून घाबरून जाऊ नये असं आरोग्य विभागानं म्हटलंय। आपले प्रतिनिधी अल्पेश करकरे आपल्याला माहिती देतात। अल्पेश, नव्या व्हेरिएंटच्या बाबतीत विचार करायचा झाला तर महाराष्ट्रातली स्थिती काय आहे आणि काय खबरदारी घेण्यास सांगितलं जातंय? देशभरात कोरोना आणि नव्या व्हेरिएंटचे रुग्ण वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळे आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्वच राज्यांना अलर्ट दिलेला आहे आणि खबरदारी घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत। आपण पाहिलं तर देशभरामध्ये महाराष्ट्रात देखील आता ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढलेली आहे। काल 45 रुग्ण हे महाराष्ट्रात सापडले, त्यापैकी 27 रुग्ण हे मुंबईत होते, पुणे व ठाण्यामध्ये 8 होते, रायगड आणि कोल्हापूर परिसरामध्ये एक रुग्ण सापडल्याची माहिती काल आरोग्य विभागाने दिलेली आहे। सध्या नव्या व्हेरिएंटचं प्रमाण वाढत चाललेले आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणा आहे ती अलर्ट मोडवर आहे। सर्वच जे रुग्णालय आहेत त्या ठिकाणी मॉक ड्रिल देखील झालेली आहे। आपल्याकडे किती किट उपलब्ध आहेत याची देखील चाचपणी करण्यात आलेली आहे। तसेच नवीन रुग्णांचं सर्वेक्षण देखील सध्या राज्यामध्ये सुरू आहे। नव्या व्हेरिएंट J1 आहे त्याची लक्षणं ही सध्या सौम्य आहे आणि हा सौम्य प्रकारचा ओमिक्रॉनचा उपप्रकार आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। आरोग्य विभागाने ज्या मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत त्याचं पालन करा असं सर्वसामान्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचं पालन केल्यास आपल्याला कोणताही धोका नाही अशी परिस्थिती सध्या देशभरात आहे। काल आपण पाहिलं तर देशभरात 308 रुग्ण सापडलेले आहेत, त्यापैकी 292 हे केरळमध्ये होते। महाराष्ट्र, गोवा व इतर राज्यांमध्ये देखील या नव्या व्हेरिएंटसह कोरोनाचे रुग्ण सापडलेले आहेत। त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्वच राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत। त्यानुसार जर खबरदारी घेतली तर घाबरण्याचं कारण नाही, खबरदारी घ्या, काही चिंता करण्याचं कारण नाही अशी परिस्थिती सध्या देशभरासह महाराष्ट्रात देखील आहे। ज्ञानदा, धन्यवाद अल्पेश या सगळ्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।